संजय निकम साहेब आलेले आहे, जे मार्केट कमिटीचे सभापती राहून गेले आणि आता संचालक म्हणून त्यांनी आहे. तर आपण त्यांच्या संघ एक सविस्तर आता जे जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे विलक्षणचे वारे वाहत आहे या संदर्भामध्ये त्यांच्या संघ चर्चा करणार आहोत. निकम साहेब, आता तुम्ही पहिले उभाटामध्ये होते आणि आता शिंदे गटात प्रवेश केला, तर या बाबतीत काही सांगू शकाल? मागच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करत होतो, परंतु त्या पक्षामध्ये ऐन वेळेला बाहेरचे उमेदवार घेतले आणि पक्षाने उमेदवारी विकली गेली आणि म्हणून तेव्हापासूनच आम्ही आमदार रमेश पाटील बोरनारे सर यांना मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीर पाठिंबा दिला होता. फक्त माझा प्रवेश बाकी होता, अनौपचारिक प्रवेश बाकी होता आणि म्हणून मी परवाला त्या ठिकाणी आदरणीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. आता इथून पुढची जी भूमिका आहे तुमचीवाली, जिल्हा परिषद का पंचायत समिती? कुठल्याही प्रकारचं निवडणूक म्हणून मी काही शिंदे गटामध्ये आलेलो नाही किंवा आमदार बोरनारे सरांना समर्थन दिलेलं नाही. मागच्या गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये 3 वर्षाच्या काळामध्ये आमदार बोरनारे सरनी जो वैजापूर तालुक्यामध्ये विकास निधी आणला, जवळपास 3000 कोटीची कामं केली आणि त्या कामांना प्रभावित होऊन एक जर तालुक्याचा आमदार इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असेल तर आपण त्यांच्या पाठीमागं भक्कमपणानं उभं राहिलं पाहिजे, अशा प्रकारची मनोधारणा आमची सर्वांची झाली आणि म्हणून आमच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी सरांना त्याही वेळेला पाठिंबा दिला आणि आताही पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षामध्ये प्रवेश करताना कुठली अट आम्ही टाकलेली नाही किंवा कुठल्याही निवडणुकीची बोलणी आम्ही करून आलेलो नाही. सर ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं ज्यांना उमेदवारी देतील त्यांचं आम्ही काम करणार आहे आणि जर मला लढवायला सांगितलं जिल्हा परिषद शूर गटातली तर माझी पण तयारी आहे. त्या माझ्याबरोबरच आमचे महापौर साहेबही उमेदवार आहेत, त्याच्यानंतर आपल्या इथले संजीव भाऊ पण उमेदवार आहेत आणि म्हणून जे कोण उमेदवार आमदार महोदय देतील त्यांना माझा सक्रिय पाठिंबा राहील. तन मन धनाने माझी सगळ्यांना मदत राहील. मी काही कुठली ईर्ष्या घेऊन किंवा मला निवडणूक लढवायचीच अशा प्रकारचं जिद्द घेऊन मी काही या निवडणुकीत उतरलेलो नाही. तुम्हाला तिकीट जर भेटलं आणि निवडून जर आले तर जनतेसाठी तुमच्या पुढच्या काय भूमिका राहतील? जनतेमध्ये मी सातत्यानं जनतेमध्ये राहत आलेला कार्यकर्ता आहे, त्यामुळं जनतेच्या काय अपेक्षा आहे, जनतेच्या काय अडचणी आहे, कुठल्या वस्तीवर जाण्यासाठी कुठला रस्ता लागणार आहे, कुठल्या शाळेसाठी खुल्यांची आवश्यकता आहे, कुठं शिक्षकांची आवश्यकता आहे, कुठं आरोग्याची व्यवस्थेची गरज आहे, कुठं स्वच्छतेचे विषय आहे, हे सगळे विषय मला या ठिकाणी मुखपाट सर्कलमध्ये काय तालुक्याचीच माहिती आहे. त्यामुळं जनता जे सांगेल ते आणि माझ्या निदर्शनात जे येतील ते ही सगळी कामं मग शेतीच्या संदर्भातली असो का तरुणांच्या समस्या असो किंवा महिलांच्या समस्या असो, या सगळ्या समस्या सोडवण्याचं निश्चित या ठिकाणी मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी काम करेन. आपल्या संघ खंडाळ्या गावचे माजी सरपंच आहे गोरख हरिभाऊ शिंदे, तर यांचा बी काय आता ह्या ज्या लागलेला इलेक्शन आहे पंचायत समिती जिल्हा परिषद, तर या बाबतीची तुमची काय भूमिका आहे? आता संजय निकम पाटील सर बी आता विलक्षणाच्या रिंगणात उतरणार आहे, तर तुमची बी भूमिका काय राहील? माझी भूमिका पक्षाचे जे धोरणं असतील ते सोडून काही राहत नाही. आता ही जी जिल्हा परिषदची निवडणूक होऊ घातली, या निवडणुकीसाठी या गावामधून आम्ही 2 उमेदवार इच्छुक, संजीव भाऊ आणि मी, आणि तसेच आमचे दोन्ही सहकारी संजय पाटील निकम हेही पण इच्छुक आहे. आमचा नेते आदरणीय तालुक्याचे आमदार रमेश पाटील बोरनारे सर हे आमचे नेते, पक्ष श्रेष्ठी ज्याला तिकीट देईल त्याचं आम्ही काम करणार आहे. मला दिलं संजीव भाऊ माझं काम करणार आहे आणि त्यांनाही दिलं तर आम्ही एकमताने संजीव भाऊचं काम करणार आहे. आमचे नेते आदरणीय खासदार भुमरे साहेब आणि तालुक्याचे आमदार रमेश पाटील बोरनारे सर हे आणि आमची कोर कमिटी असते, त्या कमिटीनं जर तिकीट उमेदवारी मला दिलं तर मी इलेक्शन लढवणार. संजीव पाटील निकम यांनाही तालुक्याचा चांगला अभ्यास आहे त्यांचा बी, ते मार्केट कमिटी सभापती राहिले, त्यांचंही गाव या गटामध्ये येतं खरंच. त्याच्यामुळं ते बी जनता जर म्हणली आमदार महोदयानं जर तिकीट त्यांना दिलं तर आम्ही त्यांचं काम करू. आज आमच्या पक्षात कुठलीही गटबाजी नाही. शिवसेना पक्ष
शिंदे गटाचे आम्ही सगळे उमेदवार आहे, हे एकमतानं जे पक्ष निरीक्षक उमेदवारी दिली आहे त्याचं आम्ही काम करणार आहे. संजय साहेब, आपण आता जे विलक्षण लागतंय, तर आज जो रोजी गटबाजी झालेला आहे भाजप आणि आपला शिंदे गट, तर आता तुम्ही स्वबळावर निवडणूक लढवताय का साधारणतः कुठल्या पक्षाला घेऊन निवडणूक? तो निर्णय वरचे राज्याचे प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहे आणि जिल्ह्याचा निर्णय हा जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे साहेब असतील किंवा पालकमंत्री शिरसाट साहेब असतील, आपल्या तालुक्याचे आमदार बोलणार असतील, जो निर्णय येईल तो आम्हाला सगळ्यांना लागू असणार आहे. आमचं वेगळं धोरण किंवा आमचं वेगळं मत असायचं काही कारण नाही. वरती युती झाली तर युती बरोबर जाऊ, सेपरेट लढा म्हणले तर सेपरेट लढायची तयारी आम्ही केलेलीच ऑलरेडी. आम्ही सगळे उमेदवार आहे, फिरतोय, सगळ्यांचा अतिशय चांगला पाठिंबा आहे. त्यामुळं वैजापूर तालुक्यामध्ये शिवसेनेचा शिंदे गटाचा आमदार असल्यामुळं प्रामाणिक इच्छा अशी होती की वैजापूर शहराची नगरपालिकेचे तिकीट सुद्धा शिंदे गटाला सुटायला पाहिजे होतं, कारण त्यांचं तसं तिथं वर्चस्वही होतं. आणि आज तालुक्याचं चित्र बघितलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये, प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ही शिवसेनेला लीड मिळालेली आहे आणि त्यामुळं त्यांच्या बाजूनं इथं जास्तीची सर्कल सुटली पाहिजे अशा प्रकारची आमची सगळ्यांची भावना आहे. केबी न्यूज मराठीसाठी राजू आंबेकर, खंडाळा. मस्त